नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। खाजगीच्या महालात मध्यभागी मांडलेल्या एका बैठकीवर गिर्दीला सुखावून जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या तर्फेला एका सवत्या बैठकीवरच्या लोडाला शिवाजीराजे रेलले होते. महालाच्या भिंतीकडा धरून अंथरलेल्या बिछायतीवर माणकोजी, तान्हाजी, कोमाजी बाबा, नेताजीराव, बाळकृष्णपंत, प्रभाकर भट अशा खाशा मंडळींनी बैठक धरली होती. महालाच्या मध्यभागी जिजाबाईंना पुढा करून एका छोटेखानी दरबासनावर सासवडचे ज्योतिषी हरभट बसले होते. त्यांच्यासमोर ठेवलेल्या लाकडी तिकाटण्यावरच्या पंचांगावर त्यांची एकटक नजर खेळली होती. कपाळावरचे सुकले गंध फोडणाऱ्या आठ्या 1-2 वर हरभटांनी उभ्या केल्या. हाताच्या बोटांची पेरी मोडून मनातल्या आकड्यांचा सरतपास घेतला. खांद्यावरच्या उपरण्याचा नीट असलेल्या जरीकाठाचा जापता पुन्हा एकदा ठीक बसविला. भुवया उंचावून त्यांनी आपल्या लांबसडक बोटांनी समोरच्या कलमदानातले पीस उचलले. काळजीच्या बुदलीत ते बुडवून कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आपल्या पोथीवरच्या बदामी कागदावर बोलाशास्त्री बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशा पुरा होऊ दे. जिजाबाईंची उत्सुक नजर हरभटांनी आखलेल्या कुंडलीपटावर जखडली. जी जगदंबेचं स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा. हरभटांनी कुंडलीतील ग्रहांना आपल्या जिभेवर बसविले. बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला आहे. साक्षात रुद्र जन्माला आला आहे. रुद्र हिमालयावर राहतो तसाच उंच गडकोटांवर राहील. कुलाची कीर्ती उंच करेल. रुद्रासारखाच प्रलय तांडव मांडेल. तसाच भोळा भाबडा तापट आणि सरळ स्वभाव असेल. रुद्राला नसते तशीच यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही. आणि हरभट क्षणभर घोटाळले. उगाच त्यांनी ठीक असलेले उपरणे पुन्हा ठीक केले. आणि काय बोला शास्त्री. जिजाबाईंना त्यांच्या आणि मधला संकोच जाणवला. क्षमा असावी. पुराणात तरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो. हरभटांच्या बोलांनी राजांसह सारे गंभीर झाले. असं ते काय आम्ही सुद्धा फसलोच की म्हणत हसून जिजाबाईंनी साऱ्यांच्या मनावरचा ताण कमी केला. धीरावल्या हरभटांनी कुंडलीच्या कागदाची वळी करून ती थैली बंद केली. कुलदेवतेसमोर ती ठेवून तिच्यावर बेलभंडार वाहण्याची सूचना प्रभाकर भट राजोपाध्यांना दिली. जिजाबाईंनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली स्वीकारून ते राजांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महालाबाहेर पडले. बैठक उठली. राजा आपल्या महालात आले. मावळतीच्या डोंगराआड सूर्याने आपली छावणी टाकली. सासवडच्या पांढरीतून सोपानदेवांच्या समाधीवरचे सांज आरतीच्या देव झांजांचे आणि घंटानादाचे निसटते सूर राजांच्या कानांवर पडत होते. एका लाकडी चौरंगावर तबकात ठेवलेल्या दवडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटिक शिवलिंगावर त्यांची नजर गेली. त्या रंगसतेज शिवलिंगाजवळ जात त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रिदलं त्यांनी वाहिली. हात जोडून आपले निमुळते डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर पवित्र शांत शिवलिंग उभे होते. कानात हरभट ज्योतिषी बुवांचे बोल धावणी घेत होते. पुराणात तरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला ना, तसा योग या कुंडलीत दिसतो. एक क्षणभर राजांची तंद्री लागली. रुद्राचे सारे गुण घेऊन आलात तशीच कोणतंही विष पचवण्याची ताकदही घेऊन आला असाल. जगदंब जगदंब असं पुटपुटत राजांनी डोळे उघडले. त्यांचे मन शांत होते. बालेकिल्ल्याच्या 24 बुरुजांवर केलेल्या दिवल्यांच्या रोषणाईने आकाशातील नक्षत्रे पुरंदरावर उतरल्यासारखी वाटत होते. पुतळाबाई भेटीला येत असल्याची वर्दी दासीनं सईबाईंना दिली. त्यांची शेणलेली नजर मधून मधून दरवाजाकडे वळत होती. त्यांच्या कुशीत पदराखाली बाळराजांची दुधासाठी चुळबुळ चालली होती. सईबाईंनी पदराखाली हात नेला तशी ती चुळबुळ थांबली. हे बाळंतपण सईबाईंना मानवलं नाही. मंचकावरून उठताना डोळ्यांसमोर अंधारल्यागत वाटत होतं.
चालताना पायांच्या पोटऱ्यात गोळे उठत होते. बारशाच्या सोहळ्यातील सगळे कष्ट त्यांनी बाळराजांचे कौतुक म्हणून निकराने सहन केले होते. कुणाशी तरी बोलत पुतळाबाई दरवाजातून आत आल्या. त्यांच्याबरोबर सखू, राणू, अंबा ह्या सईबाईंच्या एकमेकींच्या पाठीवरच्या 3 मुली होत्या. त्यातल्या थोरल्या सखूबाई समजूतदार होत्या. थोरल्या बाई, आता कसं आहे तब्येतीचं? पुतळाबाईंनी मंचकाजवळ येत सईबाईंना प्रेमाने विचारले. बाई, इथं पडून वरच्या तख्तपोशीकडं बघायचा कंटाळा आला. 4 कदम चालावं म्हटलं तर पाय थारा देत नाहीत. सईबाईंच्या पापण्यांभोवतीची काळी वर्तुळे बघून पुतळाबाईंचे मन थरकले. काय बोलावं ते त्यांना सुचेना. म्हणून शांत चालीने भिंतीकडे जात त्यांनी सईबाईंच्या मंचकावर वाऱ्याचा मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले. चिराग दाण्यातल्या ज्योती स्थिरावल्या. औ, आम्ही बाळराजांना घेऊ? सईबाईंच्या मंचकाशेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारले. हां, घ्या की, म्हणत सईबाई डाव्या कुशीवर वळल्या आणि बाळराजांना उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी उठून बसू लागल्या. लगबगीने पुढे होत पुतळाबाईंनी मंचकावरच्या बाळराजांना सखूबाईंच्या हातात हळुवारपणे दिले. अर्धवट उठलेल्या सईबाईंच्या मानेखाली हात देऊन त्यांना मंचकावर लेटते केले. बाळराजांना घेऊन सखूबाई मंचकालगतच्या बिछाईतीवर बसल्या. राणूने आणि अंबाने डोळे मोठे करीत बाळराजांच्या गालांवर हात फिरवला. त्या तिघी बहिणी आपल्या भाऊराजाकडे बघण्यास स्वतःला हरवून गेल्या होत्या. सखूबाईंच्या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिराखदानातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते. त्या चौघींकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या. प्रतापगडावईनं मोरूपंत आल्यात धनी, हुकूम व्हईल तर रुजू व्हावं म्हणत्यात. मुजरा घालीत किल्लेदार नेताजींनी सदर महालाच्या बैठकीवर लोडाला टेकलेल्या शिवाजी महाराजांना खबर दिली. येऊ द्या पंतांना. राजांनी नेताजींना संमती दिली. मोरोपंत सदर महालात आले. त्यांनी राजांना मुजरा रुजू केला. केळीच्या मोन्यासारखे ते उंच होते. त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता. बोलापंत, प्रतापगडाच्या तटबांधणीचं काम पुरं झालं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. होय महाराज, जवळजवळ सारं काम पुरं होत आलं. राहिलं ते जामदार खाण्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच. पण ते एवढा हिसाब धरावं असं नाही. आम्ही जातीनिशी रुजू झालो ते एक खाशी खबर स्वामींच्या कानांवर घालण्यासाठी. कोण खबर? बोलापंत. राजांच्या भोवया चढल्या. महाराज, गडाच्या तटबांधणीला मोठा शुभशकून झाला. बांधकामात कारागिरांना एक स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं. मोरोपंतांची मुद्रा ते सांगताना उजळून गेली. जगदंब पंत मोठी योगायोगाची बाब आहे ही. बाळराजांचे नाव आम्ही शंभू ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं. बघू प्रतापगड आम्हाला श्रींच्या कार्यात कोणता शुभशुकन करतो ते. तुम्ही हात ओले करून घ्या. आम्ही जातीनिशी तुमच्याबरोबर प्रतापगडाकडं निघू त्या शंभूच्या दर्शनासाठी. गडाच्या दरडीवरच्या निवडुंग आणि करवंदीच्या गर्दाव्यात रंग बदललेले शेंद्री सरडे शीळ भरू लागले. त्यांना मृगाच्या पावसाचा सपळ लागला. मावळ्याच्या भात खाचरातील तरवे रान शेणींनी, चगाळ्यांनी आणि घाणेरीच्या कटक्यांनी जाळून कुंड्यांनी बियाण्यासाठी भाजक्या भुईची कूस तयार केली. राजे पुरंदरेश्वराचे दर्शन घेऊन आले. आम्ही येत आहोत अशी वर्दी त्यांनी सईबाईंना पाठवली. आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते. त्या खबरीने सईबाईंच्या मनात काहूर माजले होते. उगाच त्यांचा हात एकसारखा बाळराजांवरून फिरत होता. आज आम्ही गड उतरणार विचारात गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या. त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचाराला हे असंच रानवाऱ्यासारखं सपळ न देता येणं नि निघून जाणं. कुणबिणीने मंचकाखाली ठेवलेल्या धुनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला. तब्येती सपा, या गडावर वारा बळजोर. आता पडत्या पावसात तो बेगुमान होईल. गैरअंदाज खुल्यावर
येऊ नका, बाळराजांना सांभाळा. ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आलेत. रुद्र सांभाळणे कठीण. राजांनी वाकून सईबाईंच्या कुशीतील शंभू बाळांना उचलले. काजळ भरल्या, तीट रेखाटल्या त्यांच्या बालमुखावर राजांची नजर स्थिरावली. ते स्वतःशीच मंद हसले. त्यांचे रक्त जागते रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या कपाळावर टेकले. शिवगंधाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले. डोळे क्षणभर मिटले गेले. बाळ शिवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल. सईबाई धुराने लागणारे ठसके घशातच रोखून एकवट पाहत होत्या. त्यांचा सावळा चेहरा उजळला होता. राजांनी डोळे उघडले. हातातील बाळराजांना सईबाईंच्या जवळ ठेवले. त्यांना बिलगते खेळण्यासाठी पसरलेल्या सईबाईंच्या हातातील नाद भरल्या कंकणांचा स्पर्श राजांच्या सडक बोटांना झाला. दोघांच्याही मनात उदंड सूर किणकिणले. येऊ आम्ही म्हणत राजे सीधे दालनाबाहेर पडू लागले. सईबाईंना काहीच दिसत नव्हते. दालनात दाटलेल्या धुरामुळे की त्या तिखट धुराने डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांनाच कळत नव्हते. जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी ओठाआड करून राजे मोरोपंत, माणकोजी, तान्हाजी, नूरखान यांच्यासह पुरंदर उतरले. प्रतापगडाकडे राजे गेले. पाठोपाठ राजांचा राणीवसा राजगडाकडे पावता झाला. ओली बाळंतीण म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंदरावरच काढावा लागणार होता. 3 महिने तरी त्यांना हलविता येणार नव्हते. म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंदरावर मागे राहिल्या. काळ्या मुंगांचे भिरे रांगा धरून पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे अन्नकण तोंडात घेऊन उंचाव्यावरच्या वारुळांकडे जाताना दिसू लागले. खाशा महालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या. सरपणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारात आबादान झाली. पुरंदरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांघरला. आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार त्यांनी मावळी मुलखावर एल्गार केला. तापले कातळ निवांत झाले. गुरगुरणारे तांबडे पाणलोट उड्या घेत कऱ्हेला सामील झाले. कुणब्यांनी तयार केलेल्या भाजक्या भुईच्या कुशी आभाळाचे दान घेऊन सुखावल्या. आता अवघ्या 12 मावळांवर 4-5 महिने राज्य राहणार होते. ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी वाऱ्याचे. कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला खरे, पण राजांचा एक भावगड मात्र झुरू लागला. पुरंदरावर सईबाईंची तब्येत ढासळू लागली. जिजाबाईंनी महाडहून दुखणे पारखी गंगाधर वैद्यांना बलाऊ धाडून गडावर आणविले. गेले कित्येक रोज त्यांनी आपले वैद्यक डोळ्यात तेल घालून राबविले होते. औषधी पाल्यांचे रस, काढे, मात्रा प्रयोग, शेक हर एक उपाय करून ते थकले होते. त्यांना व्याधीचे निदान कळून चुकले होते. जिजाबाईंच्या खाजगीच्या महालात ते हातातील विविध गुणांच्या अष्टमात्रा चाळवीत खाली मान घालून उभे होते. वैद्यबुवा, आमच्या सूनबाई अंग धरत नाहीत. तुम्हीहून आम्हास काही बोलत का कोण मामला? आम्हास धीर निघत नाही. जिजाबाईंनी आपली व्यथा उघडी केली. आऊसाहेब, सारे उपाय थकले. शेक, काढे, मात्रा प्रयोग, लेप कशांमुळंच गुण नाही. वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला सोक पडतो. सरकारांचा सावळा मुखोडा फिका पडत चालला. मला तरी हे लक्षण. वैद्य कसे बोलावे हे न सुचून चाच पडले. कसलं वाटतं वैद्यबुवा? जिजाबाईंचा आवाज कातरला होता. हे बाळंत व्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब. वैद्यांचा आवाज घोगरा झाला. मान अधिकच खाली गेली. हातातली अष्टमात्रा त्यांनी कसनुशा चाळविल्या. बाळंत व्याधी? अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई सुन्न होऊन स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यांसमोर 2 मुद्रा तरळत होत्या. एक पाठीवर मरण टाकून कबिल्याकडे पाठमोरे होत मुलुखभर दौडणाऱ्या राजांची, आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची.
बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता. महालाबाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निसटून खालच्या फरसबंदीवर केव्हा पडली हे लक्षातच आले नाही. पडलेली ती मात्रा फार फार गुणकारी होती. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.